नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की पेपर कसा लिहावा. तर त्यांना पेपर कसा लिहावा तेच समजत नाही, सुरुवात कशी करावी. तर ते प्रत्येक वेळेस विचारायसाठी येतात, टीचर इथे काय लिहू, टीचर इथे काय लिहू. तर सुरुवातीला हा तुम्हाला जेव्हा पेपर मिळतो, शाळेमध्ये असो किंवा तुमच्या बोर्डाच्या पेपरला असो, स्कूलमध्ये ज्यावेळेस तुमचे फर्स्ट युनिट, सेकंड युनिट किंवा फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, यावेळेस तुम्हाला हा पेपर फक्त 10th ला दिला जातो. जरी तुम्हाला 5वी ते 10वी पर्यंतचे जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे विद्यार्थ्यांना तुम्हाला जसे पेपर मिळतील ते पेपर ह्याच पद्धतीने लिहायला सुरुवात करावी. तर पहिल्यांदा पहा पेपर कसा सुरुवातीला लिहावा. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदा सांगते, केंद्र क्रमांक म्हणजे सेंटर नंबर दिलेला असतो तुम्हाला, तिथे हा बोर्डाच्या ठिकाणी सांगितलं जातं. स्कूलमध्ये ज्यावेळेस तुमचे टर्मला पेपर होतात तर त्याला काही बैठक क्रमांकाची किंवा केंद्र क्रमांकाची गरज नाही. तर ज्यावेळेस तुम्ही बोर्डाला जातात त्यावेळेस तिथे हे पेपर तुम्हाला अशा प्रकारे मिळतात. तर केंद्र क्रमांक, बैठक क्रमांक म्हणजे सीट नंबर, त्यानंतर ते अंकामध्ये अक्षरामध्ये तुम्हाला इथे लिहायचं असतं. इथे परीक्षार्थाची सही म्हणजे तुमची सिग्नेचर करायची. आणि ज्यावेळेस तुम्हाला फर्स्ट टर्म, सेकंड टर्मला हे पेपर दिले जातात त्यावेळेस तुम्ही इथे तुमचं स्वतःचं नाव लिहू शकता. पण शाळेमध्ये ज्यावेळेस बोर्डाला हा पेपर दिला जातो त्यावेळेस स्वतःचं नाव टाकायचं नाहीये. तर तिथे फक्त तुमची सिग्नेचर करायची आहे. इथे जे तुमचे सुपरवायझर असतील सुपरविजनला तर ते इथे सिग्नेचर करतील. त्यानंतर पुढे पहा, इथे विषय दिलेला आहे. तुम्हाला विषय विचारलाय, तो विषय लिहायचा आहे. म्हणजे कोणता विषयाचा पेपर आहे आज ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. आता पेपर क्रमांक किती आहे हे तुम्हाला ज्यावेळेस हॉल तिकीट मिळतं, हॉल तिकीटवर ज्यावेळेस तुम्हाला सब्जेक्ट दिले जातात तिथे तुम्हाला पेपर क्रमांक दिलेला राहतो. मराठी जे सेमी इंग्लिशचे विद्यार्थी आहेत त्यांचा पेपर, मराठीचा पेपर हा 1 असतो आणि जे इंग्लिश मिडियमचे असतील त्यांचा पेपर क्रमांक 2 असतो. तर हे जे पेपरचे आहे हे तुम्हाला त्याच्यामध्ये हॉल तिकीटमध्ये हे दिलेलं असतं. त्यानंतर दिनांक म्हणजे ज्या दिवशी जो पेपर आहे त्याची इथे तारीख टाकायची, डेट टाकायची. तुमच्या उत्तर लेखनाची भाषा ही इंग्लिश असते. फक्त मराठीच्या पेपरला मराठी असते, हिंदीच्या पेपरला हिंदी. आणि पूर्ण सगळे जेवढे पेपर आहेत तेवढे सगळे हे इंग्लिशमधूनच असतात. आता तुम्ही सप्लिमेंट किती लावतात, इथे मागे ही पकडून ही 1 आहे मेन आन्सर बुक ही, आणि हिच्यानंतर तुम्ही सप्लिमेंट किती लावतात तर ती इथे लिहून त्या दोघांची टोटल करून इथे लिहिली जाते. इथे तुमचा काहीही संबंध नाही. इथे फक्त जे चेक करणारे शिक्षक आहेत तेच इथे एक्झामिनर, मॉडरेटर हे लिहितील. ठीक आहे. पुढे पहा, इथे प्रश्न क्रमांक 1. आता तुम्हाला इथे लिहायचंय प्रश्न क्रमांक 1. इथे तुम्हाला टाकायचं एखादं नाव टाकायचंय. शाळा म्हणजे समजा उदाहरणार्थ तुम्ही गद्य सोडवताय म्हणजे लेसन लिहितायत, पद्य लिहितायत, कोणताही तुम्ही इंग्लिश, मराठी, हिंदी कोणताही सब्जेक्ट जर राहिला पहिल्यांदा त्याचं काय, त्याचा प्रश्न क्रमांक 1 लिहायचा आणि इथे त्याचं नाव लिहायचं, फिल इन द ब्लँक्स किंवा रिकाम्या जागा भरा किंवा गद्य विभाग, विभाग 1 हे काय करावं इथे लिहायचं. हां, हे तुम्ही ज्यावेळेस पेपर दिल्यानंतर तुम्हाला अर्धा तास टाइम असतो. तुम्ही हे जेव्हा सुरुवाती हे पहिल्यांदा लिहिलं त्याच्यानंतर तुम्ही हे काय करायचं, पूर्ण पेजवर लाईन्स अशाच ओढायच्या. एक आडवी ओढायची, उभ्या ह्या काय करायच्या, ह्या लाईन्स ओढून घ्यायच्या. म्हणजे ह्या पॅसेजमध्येच तुम्हाला काय करायचंय, उत्तर लिहायचे. हो की नाही. प्रश्न क्रमांक 1 पहिला प्रश्न पहिल्या पानावर. समजा तो उरलाय, तुमचा उरलाय, राहिलाय तो लिहिण्याचा, तर तो तुम्ही दुसऱ्या पेजवर लिहायचा. इथे समजा एवढीच जागा राहिली तरी तुम्हाला प्रश्न दुसरा लिहायचा आहे तर इथे लिहायचा नाही. नवीन प्रश्न नवीन पानावर. परत तसंच ह्याच अशाच पूर्ण लाईनी शेवटपर्यंत ओढायच्या. प्रश्न क्रमांक 1 झाला, प्रश्न क्रमांक 2 लिहायचा आहे. पद्य विभाग किंवा उपयोजित लेखन, भाषा अध्ययन, इथे हे व्यवस्थितरित्या तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे. ठीक आहे. हे झालं तुमचं सांगून की प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 असे तुम्हाला 6 असतील, 9 असतील, जेवढे असतील ते प्रत्येकी नवीन प्रश्न नवीन पानावर, हे कधीच विसरायचं नाही. आणि तुम्हाला येत नाहीये, तुम्हाला एखादा प्रश्न येतच नाहीये तर तुम्ही तेवढी जागा सोडून द्यायची आणि पुढचं लिहायचं. आणि तुम्ही लिहिताना काय करायचं, लक्षात ठेवायचं की आपला हा प्रश्न राहिलाय, ते तुमचं झाल्यानंतर तुम्ही तो प्रश्न पाहून घ्यायचा. म्हणजे तुम्हाला अर्धा तास तरी वेळ भेटायला पाहिजे.
तुमचा 2 वाजता जर पेपर झाला असा तर 1:30 वाजेपर्यंत तुमचा मराठी हिंदी हे लँग्वेजचे जे सब्जेक्ट आहेत तो पेपर झालेले असतील. तर तुम्हाला अर्धा तास जर वेळ भेटला तर तुम्ही एकदा चेक करायचं आपला प्रश्न कोणता राहिला आहे, मग तो तुम्ही लिहायला सुरुवात करायची. मराठी हिंदी आणि इंग्लिशच्या पेपरला पॅसेज न वाचता, कारण तुम्ही नेहमी लेसन वाचल्यामुळे तुमचे पॅसेज वाचण्याची तुम्हाला गरज पडत नाही, पण जास्तीत जास्त वाचनावर भर द्यावा. आणि पेपर लिहिताना खडाखोड चुका, नवीन पेन वापरणे अजिबात नाही. ज्या पेनाने सुरुवात केलीस तोच पेन तुम्ही शेवटपर्यंत वापरायचा. आणि शक्यतो तुम्ही जास्तीत जास्त पेपरला 2 पेन, तुमची स्वतःची पेन्सिल, इरेझर, स्केल हे सगळं स्वतःच वापरावं. याला त्याला मागत बसू नाही. त्यामुळे आपला वेळ पण जातो आणि आपण कुणाला तरी काही विचारतो यासाठी आपल्याला ओरडा पण खावा लागतो. ठीक आहे, तुम्हाला ह्या पेपर कसा लिहावा हे व्यवस्थित समजलं असेल. ठीक आहे, धन्यवाद.